ओव्हेरियन सिस्ट म्हणजे काय? तर ओव्हेरियन सिस्ट म्हणजे आपले जे अंडाशय आहे, त्या अंडाशयामध्ये पाण्याने भरलेली एक गाठ असते. या गाठ युजुअली नॉन कॅन्सरस पण असतात आणि कॅन्सरस पण असू शकतात. तर सगळ्यात पहिले आपण समजूया की नॉन कॅन्सरस ज्या असतात त्या कोणकोणत्या आहेत. तर सगळ्यात पहिलं जे आहे ते आहे फॉलिक्युलर सिस्ट. हे फॉलिक्युलर सिस्ट युजुअली खूप कॉमन असतं. युजुअली आपल्या पिरियड्सच्या ओव्ह्युलेशन याच्यानंतर आपल्याला हे सोनोग्राफीमध्ये आढळून येतं आणि हे आपोआप रिझॉल्व्ह होऊन जातं. दुसरं जे आहे ते आहे कॉर्पस लुटियल सिस्ट. हे जे आहे ते आपल्या पाळीच्या नंतर ड्युरिंग द एंड ऑफ द पिरियड्स जे आहेत हे कधी कधी आपल्याला सोनोग्राफीमध्ये दिसू शकतं. तिसरं जे खूप कॉमन आहे ते आहे PCOS म्हणजेच पॉलिसिस्टिक ओव्हेरियन डिसीज. तर याच्यामध्ये काय होतं की आपल्या अंडाशयामध्ये खूप छोटे छोटे सिस्ट असे मल्टिपल बनलेले असतात आणि याचं जे कारण आहे ते आहे आपलं हॉर्मोनल असतं. सो हे जे सिस्ट आहेत हे कॅन्सरमध्ये कन्वर्ट होत नाही. याची जी मॅनेजमेंट जी असते ती हॉर्मोनल आणि आपल्या लाईफस्टाईल चेंजेस याच्यावर व्यतिरिक्त डिपेंडंट असते.